इथे आपल्याला एक इनव्हॉइस दिलेली आहे आणि या इनव्हॉइसमध्ये आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं आहे की कॅल्क्युलेट डिस्काउंट पर्सेंटेज अकॉर्डिंग टू डिस्काउंट रेट चार्ट. तर हा डिस्काउंट रेट चार्ट आहे आणि इथे आपल्याला किती पर्सेंट डिस्काउंट आपण देणार आहे ते इथे येणार आहे. तर हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर याच्यासाठी आपण एका फंक्शनचा वापर करू शकतो, ते म्हणजे इफ. आता इफ आपण कशा प्रकारे वापरू ते बघूया. त्या अगोदर डिस्काउंट रेट चार्ट काय आहे ते समजून घेऊ. रेट चार्ट आहे 20 किंवा त्यापेक्षा जास्त जर क्वांटिटी परचेस केल्या तर 25% डिस्काउंट असेल. 15 ते 20 एवढी क्वांटिटी असेल तर 20% डिस्काउंट असेल. 10 ते 14 एवढं असेल तर 15% डिस्काउंट असेल. तर आता हे आपण करूया. डिस्काउंट पर्सेंट इक्वल टू इफ जर क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 20, जर 20 पेक्षा जास्त असेल तर 25% डिस्काउंट. 25% डिस्काउंट. आता इफचा सिंटॅक्स बघा. इफ लॉजिकल टेस्ट, व्हॅल्यू इफ ट्रू, व्हॅल्यू इफ फॉल्स. जर ट्रू असेल ही कंडिशन ट्रू झाली. जर क्वांटिटी 20 पेक्षा जास्त असेल तर आपण 25% एवढा डिस्काउंट देणार. पण जर फॉल्स झालं म्हणजे क्वांटिटी 20 पेक्षा जास्त नसेल तर मग काय असेल, तर एकतर ती क्वांटिटी 15 ते 20च्या दरम्यान असेल किंवा 10 ते 14च्या दरम्यान असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल. तर मग आपल्याला आता दुसरी पण कंडिशन टाकायला पाहिजे. पण फक्त दुसरी एकच कंडिशन नाहीये, त्याच्याशिवाय अजून जास्त कंडिशन्स आहेत. मग मल्टिपल कंडिशन्स टाकायचे असतील तर जर व्हॅल्यू फॉल्स झाली तर आपल्याला परत एकदा एक अजून लॉजिकल टेस्ट द्यायला पाहिजे. मग ही लॉजिकल टेस्ट देण्यासाठी आपण परत इफ वापरणार. इफ जर लॉजिकल टेस्ट अशी आहे बघा की इफ दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15, तर 15 किंवा त्यापेक्षा जास्त पण 20 पर्यंतच. 20 पेक्षा जास्त असेल तर 25%, पण 15 पेक्षा जास्त असेल 20 पर्यंत तर असेल किती, 20%. तर 20%. आणि जर तसं नसेल तर, जर असं नसेल तर काय, परत तपासायचं की इफ दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, 10 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर किती टक्के, 15%. आणि जर तसं नसेल तर डिस्काउंट मिळणार नाही, म्हणजे डिस्काउंट 0 असं आपण लिहूया. क्लोज. आता बघा इथं आपण ज्यावेळेस ब्रॅकेट क्लोज केलं त्यावेळेस हे जे इथलं इफ आहे त्याचं हे ब्रॅकेट कंप्लीट झालं. आता हा जो इथला इफ आहे त्याच्यासाठीच ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हा जो पहिला जो आउटर इफ आहे त्याचं ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. सो अशा प्रकारे आपण जितक्या वेळा इफ ओपन केलेला आहे तितक्या वेळा क्लोज केलं. एंटर. त्यानंतर हा फॉर्म्युला इथं खाली अशा प्रकारे ड्रॅग करायचा आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत ह्या पर्सेंटेजमध्ये नाही आलेल्या, तर डेसिमल पॉईंट वापरून असलेल्या नंबरमध्ये आहेत. त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं पर्सेंट स्टाईल याला द्यायची आहे, पर्सेंटेज नंबर फॉर्मॅट. तर अशा प्रकारे हे येईल. इथं बघा आपण तपासून बघू शकतो. इथं 10 क्वांटिटी आहे आणि 10 ते 14 याच्यासाठी आहे 15%. त्याच्यानंतर इथं 12 आहे बघा. 12 म्हणजे इथं 10 ते 14 मध्ये आहे म्हणून हे 15% आहे. त्याच्यानंतर इथे बघा इथे 17 आहे. इथे 17 म्हणजे 15 ते 20च्या दरम्यान आहे म्हणून 20%. आणि इथं 26 आहे म्हणजे 20 पेक्षा जास्त आहे म्हणून इथं आहे 25%. आता समजा जर आपण 20 एवढी क्वांटिटी टाकली, उदाहरणार्थ इथंच आपण टाकूया 20, तर 20 साठी बरोबर इथं 20% येईल, कारण 15 ते 20 साठी 20% असं आहे. आता ह्या दुसऱ्या शीटमध्ये एक दुसरं एक्झाम्पल दिलंय आणि ते एक्झाम्पल असं आहे की इथे आपल्याला दुसरं टास्क आहे ते म्हणजे आपल्याला ग्रेड कॅल्क्युलेट करायची आहे विद्यार्थ्यांची बेस्ड ऑन ग्रेडिंग क्रायटेरिया चार्ट. तर हा ग्रेडिंग क्रायटेरिया चार्ट आहे. 80 ते 100 मार्क्स मिळाले तर आउटस्टँडिंग अशी ग्रेड असेल, 70 ते 79 एवढे असेल तर एक्सलंट, 60 ते 69 असेल तर गुड, 50 ते 59 असेल तर ओके आणि बिलो 50 असेल तर पुअर. तर आता इथं आपण ग्रेड कॅल्क्युलेट करणार आहे. तर ही ग्रेड कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा आपण नेस्टेड इफ वापरू शकतो. इक्वल टू इफ जर
ही जे पर्सेंटेज व्हॅल्यू आहे ही पर्सेंटेज व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 80 एवढी जर असेल तर आपल्याला काय असणार आहे, आउटस्टँडिंग. तर हे आउटस्टँडिंग, एक मिनिट हा, याला आउटस्टँडिंग ही सेल रेफर करायची, आउटस्टँडिंग. किंवा आपण आउटस्टँडिंग असं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सुद्धा लिहू शकतो. आपण तसंच लिहूया, आउटस्टँडिंग. ओके. तसं नसेल तर काय, इक्वल इफ परत तपासायचं आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे इथं बघा, इथं मी 80 लिहिलंय जे की चुकीचं आहे. इथं 80% असं पाहिजे, 80%. ओके. देन परत N6 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती, 70%. ओके. तो 70% किंवा त्यापेक्षा जास्त असेल, 70% असं लिहायला पाहिजे. 70 लिहून चालणार नाहीये, कारण ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पर्सेंटेजमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला कंपॅरिझन करताना सुद्धा पर्सेंटेजमध्येच लिहायला पाहिजे. जर असं असेल तर आपल्यासाठी जी ग्रेड आहे ती मिळणार आहे एक्सलंट. ओके. त्यानंतर परत आपण तपासणार. जर तसं नसेल तर मग काय असेल, एकतर ते गुड असेल, ओके असेल किंवा पुअर असेल. म्हणून आता आपण परत लिहूया इक्वल इफ this cell is greater than or equal to 60 आणि असं असेल 60%. जर असं असेल तर काय, गुड. आणि जर तसं नसेल तर परत दोन पर्याय आहेत, म्हणून परत एकदा इफ लिहायचं आहे. जर ही सेल व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन or equal to 50% then say okay. आणि असं नसेल तर अर्थात ही व्हॅल्यू 50% पेक्षा कमी असेल आणि मग अशा केसमध्ये आपण लिहिणार आहे द परफॉर्मन्स इज पुअर और ग्रेड इज पुअर. देन ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे या इफचं, त्याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे या इफचं, ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे या इफचं आणि मग ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे बाहेरच्या इफचं आणि मग एंटर प्रेस करायचं आहे. तर हे आहे ओके. काय आहे तर 50 ते 59 दरम्यान हे पर्सेंटेज आहेत 53%. ओके. इथं मी जरी 80 ते 100 असं लिहिलंय तर त्याचा अर्थ आहे 80 ते 100%, 80% ते 100%, 70% ते 79% या प्रकारे. आता इथं बघा 78 आहेत तर 78 म्हणजे एक्सलंट आहे. इथं 70 ते 79 याच्या दरम्यानचे हे मार्क्स असल्यामुळे. तर हे आहे इफ फंक्शन, नेस्टेड इफ फंक्शन. म्हणजे इफ मध्ये इफ वापरून आपण अशा प्रकारे इफ फंक्शनचं नेस्टिंग करून हा फॉर्म्युला ग्रेड कॅल्क्युलेट करण्याचा तयार केला. आणि त्याच्या अगोदर जो आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे तो आहे डिस्काउंट पर्सेंटेज शोधून काढण्याचा किंवा कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला.